नमस्कार, मी काजल तडकोड, मोटिवेशनल स्पीकर. फ्रेंड्स, विषयाला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. तसेच साईडला असलेल्या बेल बटन आयकॉनला प्रेस करा, म्हणजे तुम्हाला दररोज नवीन नोटिफिकेशन येत राहतील. आजकाल प्रत्येक व्यक्तीला असे वाटते की आपण आनंदी राहावे, आपले आयुष्य आनंदी असावे. पण मित्रहो, आनंदी राहण्यासाठी देखील काही गोष्टींची आवश्यकता असते. ते म्हणजेच आपल्या विचारांमध्ये, मनामध्ये, कृतीमध्ये आणि वागण्यामध्ये देखील आनंदच असला पाहिजे. तरच आपण आनंदी राहू शकतो. आता आपण एक उदाहरण पाहू. समजा जर एका व्यक्तीला तिचे जीवन आनंदी असावे अशी खूप इच्छा आहे, पण त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये सतत येणारे अपयश, दुःखद घटना यामुळे ती व्यक्ती आनंदी राहू शकत नाही. आता तुम्ही म्हणाल, ही तर नॉर्मल कंडिशन आहे. पण फ्रेंड्स, हीच तर आपल्या जीवनातील खरी परीक्षा आहे ना. आणि आनंदी राहण्यासाठी यात पास तर झालेच पाहिजे. तर प्रत्येक पर्सनच्या लाईफमध्ये अप्स अँड डाऊन्स येतच राहतात. पण जरी आपली सध्याची कंडिशन डाऊन असली तरी लाईफकडे आपण पॉझिटिव्ह वेने बघितले तर त्यानंतर लाईफमध्ये चांगले दिवस येतच असतात. आणि हा ब्रह्मांडाचा नियम आहे. फक्त यावर आपण 100% विश्वास ठेवला पाहिजे, म्हणजे आपले आयुष्य देखील 100% आनंदीच होते. तर तुम्ही म्हणाल, लाईफमध्ये या सर्व गोष्टी पॉसिबल तरी कशा कराव्यात? तर यावर मी एक उपाय सांगते, तो व्यवस्थित ऐका. आपल्या माइंडचे 2 पार्ट असतात, एक सबकॉन्शियस माइंड आणि दुसरा कॉन्शियस माइंड. सबकॉन्शियस माइंड यालाच आपण अचेतन मन किंवा अंतर्मन म्हणू शकतो. सबकॉन्शियस माइंड हे आपल्या संवादानुसार, सूचनेनुसार मोठ्या आज्ञाधारक रीतीने विचारवर्तन करत असते. तर कॉन्शियस माइंड यालाच आपण चेतन मन, जागरूक मन किंवा बाह्यमन म्हणू शकतो. यामध्ये सध्या आपण काय करत आहोत, सध्या आपण काय अनुभवत आहोत याची जाणीव असते. या दोन्ही कॉन्शियस आणि सबकॉन्शियस माइंडमध्ये एकच विचार असला पाहिजे, तो म्हणजे मला आनंदी व्हायचं आहे, मला माझे जीवन आनंदी करायचे आहे. म्हणजे या ब्रह्मांडामध्ये दोन्ही माइंडच्या फ्रिक्वेन्सी मॅच होतील आणि ब्रह्मांडाकडून 100% आनंदी जीवनाचे वरदानच मिळेल. पण यामध्ये आपले प्रयत्न, विश्वास आणि विचार देखील 100% असले पाहिजेत. आकर्षणाच्या नियमानुसार समान गोष्टींकडे आकर्षित होत असतात. म्हणून जर वर्तमान स्थितीत आपण आनंदी राहिलो तर आपल्या आयुष्यात देखील आनंद आकर्षित केला जातो. आनंदी राहणे म्हणजे निरोगीपणाचे लक्षण आहे. त्यामुळे नेहमी आनंदी राहत चला. आनंदी राहण्यासाठी कुठलेही कठीण तप करण्याची आवश्यकता नाही. कधीतरी झाडांकडे पहा, त्यांच्या फुलांकडे पहा, त्यांच्या फळांकडे पहा, ते कितीतरी आनंदी असतात. आपण त्यांच्याकडे बघून हा विचार करतो, ते कसे काय आनंदी असतात बरे. पण नकळतपणे आपण त्यांच्याकडची फळे, फुले, पाने तोडून घेतो. तेव्हा विचार करा, त्या झाडाला किती दुःख होत असेल. पण ते सगळं दुःख मागे टाकून ते झाड पुन्हा एकदा नवीन फळे, फुले, पाने निर्माण करत असते. ते केवळ आणि केवळ आनंदी जीवन जगण्यासाठी, स्वतःमध्ये काय चालले आहे हे जाणून घेण्यासाठी, स्वतःबरोबर वेळ घालवण्यात आनंद सामावलेला आहे. सकाळच्या कोवळ्या उन्हाची किरणे अंगावर घेताना ऊब जाणवते आणि ती ऊब म्हणजे आनंद असतो. एक कप चहामध्ये कितीतरी आनंद सामावलेला असतो. आपण रोज चहा तर पितो, पण चहाच्या एक घोटाचा आनंद कधी घेतलाय का? बागेत बसून झाडांसोबत गप्पा मारताना आनंद होतो. त्यांना त्यांच्या वाढीबाबत सांगताना आनंद होतो. रोज आपल्या आनंदाला खतपाणी घालण्याचा सगळ्यात मोठा मार्ग म्हणजे ईश्वरासमोर बसून सकारात्मकता गोळा करणे, स्वतःला माफ करणे, इतरांना माफ करणे. ज्यांना आपल्यामुळे त्रास झाला आहे
अशा लोकांची माफी मागणे यात देखील आनंदच आहे. मित्र हो, जर एखाद्या वेळेस शॉपिंग केली, एखाद्या वेळेस आपण बाहेर फिरायला गेलो किंवा आपल्या फेवरेट पर्सनसोबत टाईम स्पेंड केला किंवा खूप दिवसांनी मित्रांसोबत गप्पा मारल्या की आपण आनंदी होतो, बरोबर ना? पण हा आनंद जास्त काळ टिकू शकत नाही, कारण आपण सर्वस्वी आपल्या आनंदाच्या किल्ल्या दुसऱ्याकडे सोपवून मोकळे होतो. पण प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात वेगवेगळ्या घटना घडत असतात. आता प्रत्येक व्यक्तीच्या स्वभावानुसार, तिथे घडत असलेल्या कंडिशननुसार ती व्यक्ती त्या घटनेला सामोरी जात असते. म्हणजेच प्रत्येक व्यक्ती प्रत्येक क्षणी आपल्याला आनंदित ठेवू शकतील असेच नाही. त्यामुळे आपल्या आनंदाची गुरुकिल्ली आपल्यातच सामावलेली असते, हे आपण नेहमी लक्षात ठेवले पाहिजे. स्वतःच्या आयुष्याची तुलना मित्रांनो इतरांशी कधीही करू नका. आपल्याकडे जे आहे त्याबद्दल कृतज्ञ असणे खूप इम्पॉर्टंट असते. आयुष्यात नेहमी सकारात्मक दृष्टिकोन ठेवला पाहिजे. आनंदाची स्थिती ही सकारात्मक दृष्टिकोनावर डिपेंडंट असते. आपल्या आयुष्यात आपल्याला इतरांना देखील आनंदी ठेवता आले पाहिजे. इतरांना आनंदात देण्यात जे सुख समाधान आहे ते अनुभवता आले पाहिजे. काही व्यक्तींना सतत भूतकाळातील वाईट गोष्टी, दुःखद घटना उगाळत बसण्याची सवय असते, म्हणून त्यांच्या वर्तमान काळातील आयुष्यात देखील आनंद नसतोच. म्हणून नेहमी वर्तमान काळात जगता आले पाहिजे. वर्तमान काळात नेहमी आनंदाचा विचार केल्यास वर्तमान काळ आनंदी जातो आणि भविष्य काळात देखील कशाची चिंता उरत नाही. आयुष्यात आनंदी राहण्यासाठी योग, ध्यानधारणा, कार्डिओ, जिम, झुंबा किंवा 40 मिनिटांचा वर्कआउट आवश्यक असतो, कारण यामुळे आपण मानसिक तसेच शारीरिक आरोग्य देखील चांगले ठेवू शकतो. गृहिणींना दिवसभर घरातील सर्व कामे करावी लागतात, त्यामुळे वेगळा व्यायाम करण्याची गरज नाही असे त्यांना वाटत असते. पण मैत्रिणींनो, हा तुमचा गैरसमज आहे. जीवनातील तुम्हाला जर हेल्दी आणि हॅपी राहायचे असेल तर तुम्हाला सकाळी किंवा संध्याकाळी कमीत कमी 40 मिनिटे वर्कआउटसाठी वेळ काढलाच पाहिजे. आपले आरोग्य जर चांगले असेल तर आपण आनंदी राहू शकतो. म्हणून संतुलित आहार घेणे देखील महत्त्वाचे असते. आहार तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार जर आपण संतुलित आहार घेतला तर आपण आपले आरोग्य नेहमी चांगले ठेवू शकतो. झोप तर ही देखील उत्तम आरोग्यासाठी आणि उत्तम आयुष्यासाठी महत्त्वाचीच आहे. दररोज 7 ते 8 तास झोपल्यानंतर माइंड फ्रेश होते आणि आपण प्रत्येक काम आनंदाने करू शकतो. आयुष्यामध्ये नेहमी सकारात्मक विचार करावा, नकारात्मक व्यक्तींपासून दूर राहावे. सकारात्मक विचारांमुळे आपल्या आयुष्यात पॉझिटिव्ह वाईब्स क्रिएट होतात आणि आपले आयुष्य आनंदी होते. आयुष्यात वेगवेगळ्या कला आणि छंद जोपासले तर त्यातून देखील आपला आनंदच मिळतो. शेवटी मन करारे प्रसन्न, सर्व सिद्धींचे कारण. थँक्यू.